Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Santa Claus is coming to town. नेक्स्ट टाइम असं जाणार का ट्रेकला? नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पुण्याजवळ एखादा सुंदर ट्रेक शोधत असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आता आम्ही सध्या आहोत घोरवडेश्वरच्या पायथ्याशी. जवळपास 50 पायरी क्रॉस केल्यानंतर आपल्याला हा असा तळेगाव दाभाडेचा सीन पाहायला मिळतो. आणि 50% पर्यंत हा जो मार्ग आहे हा पूर्ण पायरी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वरती आम्ही ट्रेकिंग करते वेळेस आज आम्हाला पोलीस भरती आणि आर्मी भरतीचे पण काही विद्यार्थी पाहायला मिळाले. आणि तो चांगला पायरी मार्ग संपल्यानंतर काही पाऊलवाट पण आपल्याला पाहायला मिळते. ही पाऊलवाट संपल्यानंतर आपल्याला पुढे परत पायरी मार्ग आहे आणि तो पायरी मार्ग थोडासा साधारण आहे. तिकडे थोडं काळजीपूर्वक आपल्याला ट्रेक करावा लागतो. आणि तुम्ही इथे माझ्या मागच्या साईडला पाहू शकता जो काही एकदम छान सीन दिसतोय हा पूर्ण तळेगाव दाभाडे आणि वडगावचा भाग आपल्याला पाहायला मिळतो इथून. इथे माझ्या मागच्या साईडला ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्यांनी आपल्याला परत वरती जायचं आहे. आणि या पायऱ्या थोड्याशा साधारण असल्यामुळे इथे थोडं काळजीपूर्वक वरती जावं लागेल. आणि आज विकेंड असल्यामुळे आपल्याला इथे खूप जास्त क्राऊडसुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि तो पायरी मार्ग संपल्यानंतर मी आता पुढे आलो आहे. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला परत पाऊलवाट पाहायला मिळते. इथे तुम्ही माझ्या मागच्या साईडचा सीन पाहू शकता की तो जो काही रोड होता तिथे आम्ही गाडी पार्क केली आहे. त्यापासून आम्ही आता किती वर आलेलो आहे. आणि आज विकेंडमुळे पण आपल्याला इथे थोडा क्राऊडसुद्धा पाहायला मिळतो आहे. आणि समोरची जी काही पाऊलवाट दिसते आहे इथून पुढे फक्त 10 मिनिट ट्रेक केल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. आता जवळपास पूर्ण ट्रेक कंप्लीट होत आलेला आहे. आणि वरती आल्यानंतर ह्या जो पायऱ्या होत्या मागे त्या पायऱ्या संपतात आणि असा नॉर्मल रस्ता लागतो मातीचा. खडक पण आहे, माती पण आहे. इथे पाय स्लिप होण्याची बिलकुल भीती नाही आहे. आणि वरती आल्यानंतर माझ्या मागे जो हायवे दिसतोय हा ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे. आणि इथून मी मागे फिरल्यानंतर इकडे मागच्या साईडला आपल्याला मंदिर पाहायला मिळते. तिकडे एक गुफा आहे, त्या गुफेच्या मध्ये मंदिर आहे. इकडे वर आल्यानंतर आपल्याला इथे एक गुफा पण पाहायला मिळते. इथे समोर आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी गुफा पाहायला मिळते. आणि त्या गुफेमध्ये असलेलं महादेवाची सुंदर पिंडसुद्धा पाहायला मिळते. हरिश्चंद्रगडावर तोंड लावून पाणी पिलो आम्ही डायरेक्ट. असं प्राणी पितात तसं झोपून. असं वाहतं पाणी असतं ना एकदम स्वच्छ. म्हणजे खाली सगळे ते दगड हे सगळं तिथून सांभाळू ना. स्टिक का नाही माझ्याकडे गिंबल आहे मामा, स्टिक नाही. हो, ट्रेक करताना आलेले आहेत सर्व. आम्ही मंदिरपासून समोर आलो आहे. समोर इथे थोडासा व्ह्यू पाहायला मिळतो आहे. बाकी इथे समोर काहीच नाही आहे. माझ्या मागच्या साईडला आपल्याला स्टेडियमसुद्धा पाहायला मिळतं. आणि मी परत मंदिरकडे जातो आहे आणि इथून आम्हाला आता वर जायचं आहे. पूर्ण ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आपल्याला जो काही सीन आहे घोरवडेश्वर मंदिरपासून असा दिसतो. माझ्या साईडला जे रेलिंग बघताय ही अशी रेलिंग आहे मंदिरच्या जवळ लावलेली. आणि शिवरात्रीमध्ये जेव्हा इथे खूप जास्त भाविक आलेले असतात तेव्हा या रेलिंगचा उपयोग होतो. आणि इथून माझ्या मागच्या साईडला इथे दरी आहे आणि न्यू मुंबई पुणे एक्सप्रेसवे पण दिसतो इथे.
आणि मागच्या साईडलाच मंदिर आहे, इथे एक गुफा पाहायला मिळते. आणि ही जी मांजर आहे, मी 2 वर्ष आधी इथे आलेलो होतो, तेव्हा पण इथेच होती आणि आता पण ही इथेच आहे. ही नेहमी इथेच राहते. आणि इथून आम्ही आता वरती जाणार आहे. इथून वरती पण एक छोटासा ट्रेक आहे. वरती एक प्लेन ग्राउंड आहे, पण वरती जाण्यासाठी जो मार्ग आहे तो थोडासा अवघड आहे. तो कंप्लीट करून आम्ही आता वर जाणार आहे आणि वरून कसा सीन दिसतो तो आपण पाहू. हा ट्रेक थोडा हार्ड आहे, त्यामुळे सूरज हेल्प करत आहेत सर्वांची. इथे जवळपास डायरेक्ट वरती 90 डिग्री आहे आणि हा जास्त मोठा नाही आहे, शॉर्ट आहे. ही बॉटल घ्या. असंच जायचं. चलो चलो चलो. मंदिर पासून वर आल्यानंतर वरती पण एक मंदिर आहे आणि इथे आपल्याला हा सीन पाहायला मिळतो. इकडे खाली मंदिर आहे. मंदिर पासून आम्ही थोडा ट्रेक करून वर आलोय. वर आल्यानंतर पण आपल्याला वरती एक प्लेन पठार पाहायला मिळतोय. यावर पण आहे अजून पठार. तिकडे मागे तुम्ही वरती तुम्हाला दिसत असेल, तिकडे सूरज, जयश्री आणि मामा गेलेले आहेत. आम्ही इथेच खाली थांबलोय आणि इथून हा माझ्या मागच्या साईडला सीन पाहू शकता तुम्ही. हा जो हायवे दिसतोय हा ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे ट्रेक करणारे लोक पण पाहायला मिळतात. आणि तो ट्रेक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर फायनली मी ज्या पॉईंटवरती आहे त्या पॉईंटवरती येऊन संपतो. आणि जर तुम्हाला एकदम क्विक ट्रेक करायचा असेल, पुण्यापासून एकदम कमी अंतरावरचा ट्रेक करायचा असेल, तर तुम्ही हा ट्रेक प्रेफर करू शकता. हा ट्रेक आहे गोरवडेश्वर टेम्पल ट्रेक. जवळपास या ट्रेकच्या पायथ्याला 3 पार्किंग आहेत आणि जी पार्किंग नंबर 3rd आहे ती पार्किंग या मंदिराच्या पायथ्याला आहे. जर तुम्हाला फॅमिलीसोबत यायचं असेल किंवा तुमची गाडी एकदम सेफली मंदिराच्या पायथ्याशी पार्क करायची असेल तर तुम्ही या पार्किंग नंबर 3 मध्ये गाडी पार्क करू शकता आणि तिथून लगेच तुम्हाला पायरी मार्ग मिळतो वरती येण्यासाठी आणि तिथून तुम्ही वर येऊ शकता. आणि मित्रांनो, जर अशा प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच प्रकारे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमचा फर्स्ट ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि माझ्यासोबत माझे पूर्ण मित्रमंडळी आहेत. त्यांना पण विचारू आपण त्यांना हा ट्रेक कसा वाटला. ट्रेक आवडला का हा? नेक्स्ट टाइम असं जाणार का ट्रेकला? लवकरच नेक्स्ट प्लॅन करायचं का? मित्रांनो, जर तुम्ही पण अशा प्रकारे इंटरेस्टेड असेल तर तुम्ही पण आम्हाला जॉईन करू शकता आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.